ही छान अशी भाजी भाकरी कांदा मिरची अशी भार्गीची भाजी असते. ही मोठी मोठाली पानं असतात ते बघा अशी. हे बघा असं कात्रीसारखं असं हे असतं तिला. हे बघा अशी भाजी असते गावाला. हे बघा पानं कशी ना कात्रीसारखी आहेत. ही भाजी अशी साफ करा. ही पानं घ्या. पानंच घ्यायची. ही सगळी पानंच आणली तुम्ही काढून. त्याच्यामुळे जास्त साफ करायची काही गरज नाही मला. ही भाजी 3-4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्या. ही आयुर्वेदिक भाजी आहे. एकदम आयुर्वेदिक व पौष्टिक भाजी आहे. ही छान अशी 2-3 पाण्याने मी धुवून घेतले आणि निथळायला ठेवले. अशी थोडा वेळ 5-10 मिनटं निथळू द्या. म्हणजे पाणी त्याच्यातलं साफ निघून जाईल. ही भाजी आता 2-3 पाण्याने धुवून मी निथळून घेतले 10-15 मिनटं. आता मी ती कापणार आहे. हे बघा बारीक अशी कापून घ्या. भाजी कापून थोडा कुकरमध्ये 1-2 शिट्या लावा उकडवायला. कारण थोडी कडू असते ना. उकडवल्यामुळे तर थोडा कडवटपणा निघून जाईल. औषधी गुणधर्माने रचले. आता मी सर्व भाजी कापून घेणार आहे. औषधी गुणधर्म असलेली ही रानभाजी पोटाच्या विकारावर खूप उपयोगी असते. श्रावण महिन्यात गावाकडे गेलात तर आवर्जून ह्या रानभाज्या खा. श्रावण महिन्यातल्या ह्या रानभाज्या म्हणजे एक पर्वणीच असते ना. सगळ्या रानभाज्या मिळतात श्रावण महिन्यात. त्या आवर्जून खा. गावाकडे गेलात ना तर ह्या रानभाज्या आवर्जून खायच्या. मी आता कांदा कापून घेणार आहे आणि लसूण सोलून घेणार आहे. कांदा जरा जास्तच टाकायचा ह्या भाजीला. मी आता ही सर्व भाजी कापून घेतली आहे ना, ती कुकरमध्ये 2-3 शिट्या लावणार आहेत उकडायला. म्हणजे थोडा कडवटपणा त्याचा कमी होऊन जाईल. हे बघा एवढं पाणी ठेवा. कुकरला 2-3 शिट्यामध्ये ही भाजी शिजवून घ्या. शिजली की थोडा कडवटपणा कमी होतो. आपल्याला अजिबात कडू नाही पाहिजे ना. आपल्याला कडू नको असेल ना ही भाजी तर आपण उकडून घ्यायची आणि परत धुवून घ्यायची 2 पाण्याने. मग अजिबात कडू लागत नाही भाजी. ही बघा भाजी मी उकडून घेतले. 4-5 शिट्ट्या केल्यात. हे बघा आता ती पिळून घ्यायची व्यवस्थित. तुम्हाला जर कडू नको असली ना जास्त तर पिळून परत धुवा आणि परत पिळा. मग कडू नाही लागणार. बघा अशी साफ पिळून घ्यायची. पाणी एकदम त्याच्यातलं निथळून घ्यायचं. हे बघा असं गट्टा तयार होतो. हे बघा साफ त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं. हे बघा अशी पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं. नंतर ही भाजी अशी सोडवून घ्यायची. सगळी एकत्र झाले ना ती अशी सुट्टी करून घ्या व्यवस्थित. हे बघा सगळी भाजी अशी सुट्टी करून घ्या. हे बघा पूर्ण भाजी अशी सुट्टी करून घ्या. हे बघा मी अशी सगळी भाजी सोडवून घेतली. लागणारे साहित्य हे बघा. तिखट, कांदा घेतलाय, हळद, डाळ थोडी भिजवून घ्यायची. हे बघा हे मी डाळ भिजवून घेतली. हे खोबरं, मीठ, लसूण घ्यायची थोडी आणि हे तेल. एवढंच साहित्य लागतंय. ह्याच्यामध्ये आता मीठ, तिखट आणि हळद टाकून मिक्स करून घ्या. हे बघा तुमच्या चवीनुसार मीठ टाका. थोडीशी हळद. हे बघा 1 छोटा चमचा तिखट. अजून थोडं टाकते मी. ही सगळी मिक्स करून घ्या आणि फोडणी घाला नंतर. हे बघा ही मिक्स करून घेतली ना मी.
म्हणजे भाजीला व्यवस्थित ती तिखट वगैरे लागतं. म्हणून अशी मिक्स करून घ्यायची. मिक्स करून घ्या आणि आता फोडणीला घाला. कढईमध्ये तेल व्यवस्थित तापलंय. मी आता जिरं टाकणार आहे त्याच्यात. जिरं तडतडलं की लसूण टाका. लसूण चांगला लाल झाला की कांदा टाकूया. हा बघा लसूण लाल झाला ना, आता कांदा टाकूया. कांदा थोडा जास्तच टाका म्हणजे भाजी चांगली लागते. कांदा थोडा लाल होईपर्यंत असं भाजून घ्या. हो बघा. आता डाळ टाकायची. डाळीच्या ऐवजी तुम्ही जवळा टाका. जवळा पण छान लागतो. तो श्रावण आहे ना, त्याच्यामुळे मी जवळा नाही टाकत आहे, डाळ टाकायला. जवळा टाकला ना एक नंबर. एकाच्या 2 भाकऱ्या चालते मी. एवढी छान भाजी लागते जवळा टाकून. त्याच्यामध्ये जवळा आवर्जून टाका. जे खात असतील ना त्यांनी जवळा टाका. खात नाही त्यांनी याची डाळ टाका. आम्ही पण जवळा टाकतो, पण आता श्रावण आहे ना त्याच्यामुळे जवळा टाकत नाही, डाळ टाकतो. जवळ छान भाजी होते. बघा हे परतवून घेतली ना, डाळ चांगली व्यवस्थित मिक्स झाली ना, भाजली की भाजी टाका त्याच्यामध्ये. ती छान भाजी द्यायची. तर भाजी टाकूया आता. ही भाजी टाकून घेतली. आता अशी व्यवस्थित ढवळून घ्या 2 मिनिटं. हे बघा व्यवस्थित अशी ढवळून घेतली. कांदा व्यवस्थित त्याला कोटिंग करा. छान अशी मी ढवळून घेतली. आता झाकण ठेवायचं. 5-6 मिनिटं ठेवा. झाकून 5 मिनिटं ठेवा. हे बघा ढवळून घेतली मी. 5 मिनिटं वाफेवर झाकण ठेवून शिजवा तुम्ही. थोडासा गूळ टाकला तरी चालेल, तुम्हाला आवडत असला तर टाका. हे बघा 5 मिनिटं ठेवूया. हे बघा झाकण काढून एकदा परत ढवळून घेऊया भाजी. हे बघा अशी व्यवस्थित ढवळून घ्या. अशी सगळी लागेल खाली ना, म्हणून ढवळून घ्यायची. ही छान अशी भारंगीची भाजी तयार झाली आहे. आपण ह्याच्यामध्ये आता खोबरं टाकूया. हे बघा खोबरं टाकून जरा ढवळून घेऊया. आपली भाजी तयार झाली. छान अशी भाजी तयार झाली आहे. हे बघा भारंगीची भाजी, भारंगीची भाजी छान अशी चपाती किंवा भाकरी दोन्ही सोबत चांगली लागते. तुम्ही पण करा, खाऊन बघा आणि मला पण सांगा कशी झाली ती भाजी. थँक्यू.